तर आमची माऊली हे सगळं करत असेल तर शिवाजी महाराज जन्माला येणार. अरे जर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना जर जन्माला यायचं असेल तर या ठिकाणी आधी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. पण जिजाऊ या ठिकाणी जन्माला येतच नाही, कारण आमच्याच माई माऊल्या जिजाबाईला गर्भातच मानतात. शिवाजी महाराज जन्माला येणार नाही येणार. महापुरुष जन्माला येत नसतात, महापुरुषांना घडवावं लागत असतं. स्वातंत्र्याची भीक मागावी लागते. ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या महापुरुषांच्या वारसदारांना भीक मागावी लागते स्वातंत्र्याची. नाही समजून घेतलं आपण या गोष्टी. ज्ञानेश्वर विद्रोही तुम्ही फार छान होता. त्याचाही पोरगा वेळा होता तुझ्यासाठी तुम्हाला. अरे त्याचाही पोरगा वेळा होता तुझ्यासाठी तुम्हाला. मरता मरता मात्र व्हायला अनाथ करून गेला. त्याच्याही मनात भरले होते तुझ्या स्फूर्तीचे वारे. त्याच्याही मनात भरले होते तुझ्या स्फूर्तीचे वारे. निदान तूही त्याच्या घरी जाणार आहेस का रे. माहीत नाही नक्की त्याची ती कोण लागत होती. माहीत नाही नक्की त्याची ती कोण लागत होती. पण परवा भगतसिंगाची माय मात्र भीक मागत होती. परवा भगतसिंगाची माय मात्र स्वातंत्र्याची भीक मागायला लागते. अरे जे कधीच लोकांना मान्य होते ते लोकमान्य झाले. जे कधीच स्वातंत्र्यवीर नव्हते ते स्वातंत्र्यवीर झाले. ज्याला कपडे घालायची अक्कल नव्हती ना ते समर्थ झाले. पण आमच्या महापुरुषांना कुठे जागा दिली नाही. आमच्या महापुरुषांना भारतरत्न दिला पाहिजे. बरेच जण म्हणतात महात्मा ज्योतिराव फुलेंना भारतरत्न दिला पाहिजे. अरे नाही करत. आमचे महापुरुष भारतरत्नाच्या लायकीचे नाही. अरे आमचे महापुरुष विश्वरत्न आहेत. त्यांना भारतरत्नाची काय गरज. काही गरज आम्हाला भारतरत्नाची. त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. या ठिकाणी मी बराच वेळचा बोलतो, तुम्ही बराच वेळ ते ऐकताय. पण जर खरी जयंती साजरी करायची असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार. जशी आपली मिरवणूक निघली, शिवप्रतिष्ठान परिवाराने जशी मिरवणूक काढली, सर्व जातीतील सर्व धर्मातील लोक एकत्र आले, गुन्ह्या गोविंदाने मिरवणूक निघली. आणि आज वाचलं या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या बहुजनांचं राज्य येत आहे. आमच्या शिवशाहीचं राज्य येते. आदिलशाही होऊन गेली, मुघलशाही होऊन गेली, कुतुबशाही होऊन गेली. पण त्या होत राहिल्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार. आमच्या आया बहिणींवर बलात्कार नाही म्हणणे आम्हाला तीनशेशाही. नंतर आली आमची शिवशाही. शिवशाही आली आमची. आणि त्या शिवशाही बहुजनांचं राज्य प्रस्थापित झालंय. बळीराजाचं राज्य प्रस्थापित झालंय. रयत आनंदाने बागडू लागली, आनंदाने जगू लागली. आया बहिणींना मान मिळायला लागलाय. आणि पण समोर समोर आमच्या शिवशाहीचा मळा जाळलाय. या मुलवाद्यांनी शिवशाहीचा मळा जाळलाय. आणि उभे राहिली पेशवाई. आणि या पेशवाई जाती व्यवस्था पाडण्यात आल्या. शूद्रांना रस्ता वेगळा. आया बहिणींवर बलात्कार वाढले. आम्हाला पेशवाईचं मान्य नाही. आली लोकशाही. त्या लोकशाही स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे आपल्याला. नाही, ही लोकशाही मान्य नाही. आणि इतक्या शाळा होऊन गेल्या. इतक्या शाही फक्त आम्हाला आवडली आमची शिवशाही. आणि तीच आमची आहे कारण ती आमच्या राजाची शिवशाही होती. म्हणून म्हणतो जर राजांची आमच्या महापुरुषांच्या जयंत्या जर आपल्याला साजऱ्या करायच्या असतील, त्यांना जर खरोखरच श्रद्धांजली द्यायची असेल, त्यांना जर बरं वाटवायचं, जर त्यांना बरं वाटलं असं जर आपल्याला काही करायचं असेल, ठीक आहे. धन्यवाद. सचिनदादा काटे, आपण सोबेर फटकेबाजी करा. या ठिकाणी सेंचुरी मारली. सगळ्यांना असं मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि त्यातून सांगितलं की आदर्श नागरिक घडावेत. सदाला तुम्हाला असं एक ग्वाही देतो की आमच्या गावातील जी काही तरुण पिढी असेल ती तरुण पिढी आदर्श नागरिक घडण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे अशी मी त्यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार साहेब, क्षीरसागर साहेब यांचा सत्कार राहुल गावंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आभार प्रदर्शन श्री वसंतराव खेडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सचिन दादा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल सर्व व्यासपीठाचं शिवप्रतिष्ठानतर्फे अगदी अभिनंदन. बाहेर गावात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून
हार्दिक स्वागत. सर्व माता भगिनींनी आपला अमूल्य वेळ या आमच्या शिवप्रतिष्ठान समितीच्या कार्यक्रमाला दिल्याबद्दल सर्व माता भगिनींचं शिवप्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन. तसेच सर्व तरुण मित्रमंडळीचं हार्दिक अभिनंदन. सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष आणि अंडेरा पोलीस स्टेशनचे अंमलदार